आज आपण परशुराम मंदिर पाहायला चाललेलो आहे। तर हा रोड आहे, ही सुरुवात आहे। इथनं आतमध्ये जायचं आहे, खूप आतमध्ये आहे मंदिर। त्या रोडपर्यंत गाडी जाते, मंदिरापर्यंत गाडी जात नाही। आपल्याला गाडी रोडलाच उभी करून खाली पायऱ्यांनी पुढे जावं लागतं। आपल्याला इथेच गाडी लावावी लागते दुकानांच्या समोर। आणि हे बाहेर पूर्ण दुकानं आहेत, खेळणी आहे, खाण्याच्या वस्तू वगैरे सगळं आहे। आता इथून आपण पुढे मंदिरात जाऊ। आता हे बघा, मंदिरात जायला हा सरळ पायवाट आहे, इथे गाडी पुढे जात नाही। आपण आता पायी पायी जाणार आहोत मंदिरामध्ये। विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे। परशुराम मंदिराकडे जाताना पहिलं या पायऱ्यांवरनं उतरून जावं लागतं मंदिराकडे। परशुराम मंदिराकडे जाताना दत्त मंदिर लागतं। या मंदिरामध्ये पादुका खाली आहेत आणि मुखवटा वर आहे। प्रवेशद्वार आहे आतमध्ये। दाखवते मावशी। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मोबाईल न्यायला परवानगी नाही आहे। मग आपण बाहेरची शूटिंग केलेली आहे, आतमधली परशुरामाच्या मंदिरातली शूटिंग केलेली नाही आहे। हा परिसर सर्व बाहेरचा आहे। हे मंदिर आहे आपलं परशुरामांचं, पण बाहेरनं आहे। रेणुका मातेचं मंदिर, रेणुका मातेचं मंदिर आहे परशुराम मंदिराच्या मागे। तिथे आपण ओटी वगैरे भरलेली आहे। बाहेर आल्यानंतर मोठा तलाव आहे, तलावामध्ये भरपूर पाणी आहे आणि त्या तलावामध्ये भरपूर अशी कासवं आहेत। पाण्यामध्ये फिरणारे हे कासव आहेत, भरपूर कासव आहे त्याच्यामध्ये। कोपऱ्या कोपऱ्यामध्ये कासव बसलेले आहेत। हा बाहेर जाण्याचा मार्ग, दीपस्तंभ, दीपमाळे ही। मुंबई गोवा महामार्गावर असणारे हे चिपळूणमधील परशुरामाचे असे सुंदर असे मंदिर।